महिला विश्वचषकात भारताची वाट ही अत्यंत कठीण परिस्थितीवर आली आहे. सततच्या पराभवानंतर सुद्धा उपांत्य फेरी गाठण्याची आशा मात्र कायम आहे. भारताने एकूण 4 सामन्यात 2 सामने जिंकले आहेत, तर 2 सामन्यात भारताला पराभव सुद्धा मिळाला आहे आणि याच सोबत भारत 4 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. इंग्लंड 7 गुणांसह शिखरावर आहे, तर त्यासोबतच दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे सुद्धा एक समर्थ प्रतिस्पर्धी म्हणून विश्वचषकात खेळत आहेत. भारताला जर उपांत्य फेरी गाठायची असेल तर भारताचे येणारे सामने म्हणजेच इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेश विरुद्धचे 3ही सामने भारताला जिंकावे लागतील. जर आपण 3ही सामने जिंकले तर आपण 10 गुणांसह आपली उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता अधिकाधिक वाढवू. पण जर एकही सामना आपण हारला तर आपण 8 गुणांसह एकतर नेट रन रेटवर नाही तर इतर संघांच्या निकषांवर अवलंबून राहू. अशीच वेळ जर भारतावर आलीच आणि जर नेट रन रेटचंच गणित निर्माण झालं तर भारताचा शेवटचा सामना म्हणजे 26 ऑक्टोबरला होणारा बांगलादेश विरुद्धचा सामना हा अत्यंत महत्त्वाचा ठरेल. कारण त्या सामन्यापर्यंत भारताला कळून जाईल की प्रथम फलंदाजी करून मोठा स्कोअर काढायचा आहे की लवकरात लवकर त्यांना आउट करायचं आहे. या 2 निकषांपैकी काय करायचं आहे हे भारताला त्या सामन्यापर्यंत सुद्धा कळून जाईल. म्हणजेच नेट रन रेटवर काम केलं जाईल. यासोबतच महत्त्वाचा विषय म्हणजे गोलंदाजी. भारताच्या फलंदाजीने आपल्याला आत्तापर्यंतच्या सामन्यात खूप साथ दिली आहे, पण गोलंदाजीमध्ये आपण कुठे ना कुठे कमी पडत आहोत. मागच्या सामन्यासारखं या सामन्यात सुद्धा 6 गोलंदाजांचा समावेश करणार की नाही, की इतर कुठली वेगळी स्ट्रॅटेजी वापरली जाईल याकडे आपले लक्ष लागणार आहे. संघर्ष कठीण आहे, पण आशा मात्र कायम आहे. विश्वचषकाच्या अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा पुढारी न्यूज.